पुढे कोरोना काळात विधवा झालेल्या महिलांमागे होम लोन आणि पर्सनल लोनच्या वसुलीचा तगादा लावण्यात आलाय। प्रशासनाच्या आदेशानंतरही बँकांकडून पीडितांना वसुलीसाठी त्रास दिला जातोय। अनेक महिलांनी आपलं घर विकून आधार आश्रमाची आता वाट धरली आहे। कोरोनाच्या संकटानंतर बँकांचं अरिष्ट, विधवांसमोर बँकांच्या वसुलीचं संकट, दमबाजीमुळे पीडितांचं संकट वाढलं, तगाद्याला कंटाळून विकली घरं। या महिलांना कोणत्या संकटाचा सामना करावा लागतो हे त्यांच्या चेहऱ्याकडे पाहूनच लक्षात येतं। कोरोनानं त्यांचे पती त्यांच्यापासून हिरावले, घरातला आधार गेला आणि होम लोन पर्सनल लोनच्या वसुलीचं नवं संकट त्यांच्यावर कोसळलं। वसुलीसाठी येणाऱ्या बँक कर्मचाऱ्यांची दमबाजी आणि अपशब्दांमुळे या महिलांच्या जीवनातला आनंदच हरपून गेला। बँकांच्या त्रासापायी काही विधवा महिलांनी त्यांची घरं विकून आधार आश्रमाची वाट धरली। प्रशासनाला आमचं म्हणणं फक्त एवढंच आहे की यामधून काहीतरी त्यांनी तोडगा काढावा। ज्यांना ओटीएस शक्य असेल त्यांच्यासाठी बँकांनी मदत करावी। जर सरकारने जर सांगितलं तर डेफिनेटली बँका सुद्धा ते करतील। आणि इन्शुरन्सचा जसा प्रॉब्लेम आहे की खूप म्हणजे नाशिकमधल्या 5 केसेस आहेत की ज्याच्यामध्ये कोरोना हा आजारच इन्शुरन्समध्ये येत नाही, म्हणून त्यांचा जो काही जनरल इन्शुरन्स होता तो सेटल झालेलाच नाहीये। माझं फक्त एवढं एकच निवेदन आहे की कमीत कमी थोडीफार रक्कम होईना त्यांनी अर्धी तरी कमी करून काहीतरी आम्हाला मार्ग सुचवण्याचा प्रयत्न करावा। आणि जी आता 30 जानेवारी तारीख दिलेली आहे ती 30 जानेवारी तारीख त्यांनी बँकवाल्यांना भेटून किंवा काहीतरी लेटर वगैरे पाठवून थांबवण्यास सांगावा। आम्हाला थोडाफार काहीतरी वेळ द्यावा। नाशिकमधील पीडित महिलांनी पालकमंत्र्यांची भेट घेतली। सक्तीची वसुली करू नये अशा सूचना प्रशासनानं बँकांना दिल्याची माहिती देत योग्य ती मदत करू अशी वेळ त्यांनी मारून नेली। ज्याने लोन दिलेलं आहे त्यांना आम्ही सूचना केलेली आहे की सक्तीची वसुली करू नका। यापूर्वीच्या काळामध्ये जो काही नियम आपण केलेला होता की त्यांना मदत देण्याचा, अनेक महिलांना मी आता संवाद साधत असताना त्यांचं ते अनुदान पण प्राप्त झालेलं आहे। काहींच्या व्यक्तिगत कौटुंबिक अडीअडचणी आहेत आणि म्हणून सक्तीची वसुली करू नका अशा सूचना देण्यात आलेल्या आहेत। कोरोनाच्या संकटात विधवा झालेल्या महिलांसाठी राज्य सरकारनं जाहीर केलेल्या योजना कागदावरच राहिल्या। त्यातच बँकांच्या संकटामुळे या महिलांचं संकट पुन्हा वाढलंय। आता बँकांच्या सक्तीच्या तगाद्यापासून सरकार कधी संरक्षण देणार हा प्रश्न आता निर्माण झालाय। व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलसह लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 लोकमत, नाशिक।